अवकाळी पावसानं शेतकरी पार उद्ध्वस्त झालाय। अमरावती जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं वेचणीला आलेला कापूस पूर्णतः ओला झालाय। पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाची प्रतवारी देखील खराब झाल्यानं त्याला भाव देखील कमी मिळणार असल्यानं जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। सोबतच ढगाळ वातावरणानं तूर पीक सुद्धा धोक्यात आलंय। कापूस उत्पादक शेतकऱ्याचं त्यामुळे प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। ढगाळ वातावरणानं तूर पीक देखील धोक्यात आलंय। थेट जाऊयात अमरावतीमध्ये शेतीच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे काल सायंकाळी जे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि अवकाळी पावसामुळे जे आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। सध्या मी या कापसाच्या शेतामध्ये आहो। एकूण बघितलं तर हा जो वेचणीला आलेला जो कापूस आहे, संपूर्ण वेचणीला आलेला कापूस जो आहे तो पावसाने भिजलेला आहे। संपूर्ण जे पावसाची प्रतवारी आहे ती सुद्धा आता खराब झालेली आहे। एकंदरीत बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापूस पिकावर खर्च केलेला होता, मात्र आता तोंडाशी आलेला जो घास आहे तो या अवकाळी पावसाने पूर्णपणे हिरावलेला आहे। त्यामुळे कापूस उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं चित्र जे आहे ते अमरावती जिल्ह्याच्या विदर्भामध्ये दिसून येत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे बोंड आहे ते पूर्णपणे ओले झालेले आहे आणि या ठिकाणी बघितलं तर हे जे बोंड आहे हे संपूर्ण बोंडामध्ये झालेलं अक्षरशः पाणी गळत आहे आणि पाणी गळत चित्र जे आहे ह्या ठिकाणी दिसून आहे। संपूर्ण जे कापसाची प्रतवारी आहे ती सुद्धा खराब झालेली आहे। बघा पूर्णपणे पाणी ह्या कापसातून पडत आहे। त्यामुळं या संपूर्ण नुकसान झालेल्या कापूस शेतीची पंचनामे व्हावे व आम्हाला मदत मिळावी अशी मागणीसुद्धा आता शेतकऱ्यांकडून करण्यात आहे। अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती। तिकडे नाशिकच्या येवला तालुक्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्याला अक्षरशः रडवलंय। गहू, कांदा, कापूस यासह काढणीला आलेल्या पिकांना अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका बसल्याचं दिसतंय। कांदाही सडलाय तर मका पिकावर रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। आधीच कांद्याला दर नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, त्यात आता अवकाळीनं कांदा सडवलाय। नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे करून तातडीनं मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। त्यामुळे अवकाळी सध्या शेतकऱ्यांना चांगलाच रडवतोय। तिकडे नंदुरबारमध्ये देखील काहीशी तशीच परिस्थिती आहे। पावसानं रब्बी हंगामातल्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। पपईच्या बागा पार झोपल्यात, आंब्याचा मोहर गळून पडलाय। नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा, कागदडा, अक्कलकुवा तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बरसलाय। गहू, हरभरा, ज्वारी आणि मका पिकाला याचा फटका बसलाय। अक्राणी तालुक्यात कैरीवर प्रक्रिया करून आमचूर तयार केलं जातं। आंब्याचा मोहरच गळून पडल्यानं आता आंबा आणि कैरी उत्पादक शेतकरी संकटात आहे। आता जाऊया जळगावमध्ये। जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसलाय। नाभी आणि पडसाळ या भागात सुपारी एवढ्या गारा पडल्यात। यवतमाळच्या केजागमध्ये वीज पडून एका महिलेचा मृत्यू देखील झालाय, तर एक जण जखमी आहे। अवकाळी पावसानं हरभरा, तूर, भाजीपाल्याला मोठा फटका बसलाय, तर तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांसंदर्भातल्या बातम्यांनंतर आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी बीडमधनं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये संतोष देशमुखांच्या मुलीसह आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर आव्हाड, मराठा आंदोलक मनोज जरांगे, संभाजीराजे सहभागी झाले होते। बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। फरार आरोपींना अटक करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे। दरम्यान सरपंच हत्या प्रकरणावरनं भाजपा आमदार सुरेश धस यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले। आक्रोश मोर्चातून धस यांनी धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवरही निशाणा साधलाय। इथं गोलीमार, भेजेमेची भाषा चालते असा आरोप धस यांनी केलाय। 300 टिप्पर वाळूचे, 400-500 टिप्पर फुकाट राखेचे। मी माहिती घेतली, राख कस काय उचलते ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येते।
अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका, गोली मार घ्यायची. ढिसक्याव, अशा प्रकारची भाषा, ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होते. 1 रुपया थर्मलला न भरता 2002 सालापासून अव्याहतपणे 500 ट्रक फुकट चालल्यात. त्याचं उत्तर काय? मग पंकुताई 14 ते 19 तुम्ही होत्या, तुम्ही का बंद केलं नाही? त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे, पंकुताईंचं घर खाली. खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात. आणि धनुभाऊ, पंकुताई, धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागलं. सगळे झंटा फंटा आटम उधर है. आणि हा सगळा झंटा फंटा आटम कोण सांभाळत होता? तर याच मोर्चातनं सरपंच हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला अटक करा, जोपर्यंत हत्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवा अशी मागणी देखील सर्वपक्षीय नेत्यांनी केल्याचं पाहायला मिळालंय. मुख्यमंत्री महोदय आणि प्रामुख्याने अजितदादांना सुद्धा सांगायचे, तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय, तुमचं मोठेपण आहे, तुम्ही आला, पण अजितदादांना सुद्धा सांगायचे तुम्ही आयुष्यभर परखटपणाने बोलू नका. मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे, पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखटपणाने. करेक्ट. आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही. आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा. तुमच्यात जर धमक असेल, तुमच्यात जर हिंमत असेल, त्या पहिल्या या मंत्रीला हकलून काढायला पाहिजे, हलकटपणी करायला पाहिजे मंत्रिमंडळातून. धनंजय मुंडे जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळामधून अजितदादा पवारांनी त्यांना हाकलून काढलं पाहिजे. आणि ज्या अजितदादा पवारांनी त्या परिवाराला भेट दिली, एक माणुसकी म्हणून त्यांना खातं वाटप देणं गरजेचं नव्हतं, पण ते झालं. सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता केलाय. एका अज्ञातानं त्यांना फोन केला आणि ही माहिती दिल्याचं दमानिया म्हणतायत. अंजली दमानिया यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोपींच्या हत्येचा दावा करणारा ऑडिओ ऐकवलाय. यावेळी आम्हाला न्याय मिळेपर्यंत आमच्या सोबत राहा अशी विनंती धनंजय देशमुख यांनी अंजली दमानिया यांना केली आहे. 11:15 वाजता एक आमचा फोन आला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाकीचे 3 आरोपी मिळणारच नाहीत कारण त्यांचं मर्डर झालं. मी ऐकून हदरले अक्षरशः की काय चाललंय. आणि ते म्हणे त्यांची काही 3 प्रेत एका ठिकाणी मिळाली. ते बघा, अरे ये बाई, हे बाबा, हे राजा, हे बघा, ही सगळी माहिती पाठवली आणि हे बघा काय मिळालं. 3 डेड बॉडी सापडली, पण ते खात्रीला एक माहिती नाही, आजोबा फोन नाही करायचं. ते मोकाट आहेत तसं मी म्हणजे जेव्हा काल मला रात्री 11:15च्या सुमारास एक फोन आलाय आणि त्याच्यात असं म्हटलं की बाकीचे आरोपी कदाचित मिळणार पण नाही आहेत कारण त्यांचं मर्डर झालंय. आणि हे ऐकून खरं तर डोकं सुन्न झालं होतं की हे चाललंय का. आता ही सगळी जी माहिती आहे ती मी एसपींकडे दिली होती. आता हा खरंच आहे का, हे केलं गेलंय का, मला उगाचच सांगून माझी विश्वासार्हता कमी करायची आहे. पण राजकीय लोक काही करू शकतात म्हणून मी माझं काम जे होतं ते एसपींकडे माहिती देण्याचं ते केलं. तर सरपंच देशमुख प्रकरण अंजली दमानियांचा बोलवता धनी कोण असा सवाल गुणरत्न सदावर्तेंनी आता विचारलाय. पोलीस तपास सुरू असताना अशी वक्तव्य का असंही सदावर्तेंनी म्हटलंय. कोण सांगायला सांगतंय, त्या का बोलतात, हे खरोखर म्हणजे आश्चर्यजनक आहे. एखाद्या तपासाला धस असो, दमानिया असो, कुणी असो, त्यांनी अशा प्रकारे तपासाला व्यत्यय होईल, तपास इन्फ्लुअन्स होईल असं वर्तन करायला नको. त्याचा अर्थ तपासात अडथळा निर्माण करणं आहे. सरपंच हत्या प्रकरण आणि आक्रोश मोर्चावरती शरद पवारांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे. बीडच्या लोकांची मनस्थिती अस्वस्थ करणारी असल्याची प्रतिक्रिया शरद पवार देत आहेत. गावातल्या एक व्यक्तीला त्या ठिकाणी लोकांची
तिथल्या लोकांची मनस्थिती ही अस्वस्थ आहे मला माहिती आहे आणि त्यामुळे ती प्रतिक्रिया आहे. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. सीआयडीच्या प्रमुखांना फडणवीसांनी हे आदेश दिले. तसंच बंदुकीसोबत ज्यांचे फोटो समोर आलेत अशा सगळ्यांचे परवाने रद्द करा असे आदेशही देवेंद्र फडणवीसांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिले. बीड पोलीस अधीक्षकांना फडणवीसांनी हे आदेश दिलेत. त्यामुळे आता बीडमधला जो व्हिडिओ, खरं तर अंजली दमानिया यांनी देखील असे व्हिडिओ पोस्ट केले होते, त्या प्रकरणी कारवाई देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. पुढच्या बातमीकडे. अभिनेत्री प्राजक्ता माळी संदर्भातली बातमी आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध प्राजक्ता माळीनं केलाय. धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळीनं केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना प्राजक्ता माळी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. राजकीय हेतूसाठी कलाकारांना, विशेषतः महिला कलाकारांना का बदनाम केलं जातं असा सवाल प्राजक्ता माळीनं केलाय. धस यांच्या वक्तव्याची प्राजक्ता माळीनं महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. तसंच या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार असून त्यांनी ठोस कारवाई करावी अशी मागणी प्राजक्तानं केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचं प्राजक्तानं म्हटलंय. हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही. ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय, प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी. महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे. त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे. उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे. त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे, निवेदन करणार आहे. आणि जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन. आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही, मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल उचले. प्राजक्ता माळींनी माझं स्टेटमेंट पुन्हा पाहावं, मी काही चुकीचं बोललेलो नाही, सरपंच हत्या प्रकरणातून लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न असल्याचं सुरेश धस यांनी आता म्हटलं. आणि त्यांनी माझा निषेध केलाय. तर मला असं वाटतं त्यांनी माझं जे कालचं स्टेटमेंट आहे SP ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाईज करून पाहावं. त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही. आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे. मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो, तेवढ्यापुरतं. जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करतो. एकीकडे बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा निघालाय. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी देखील परभणीच्या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे. मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत द्यावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली. परभणीत झालेल्या लाठीचार्जची चौकशी करा, तसंच ज्या घरांची तोडफोड झाली आहे त्याचा खर्चही राज्य सरकारनं द्यावा अशी मागणी आंबेडकरांनी फडणवीसांकडे केली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्याशी भेट झाली. परभणीच्या संदर्भातली चर्चा झाली. सोमनाथ सूर्यवंशी यांना जी मदत देण्यात आलेली आहे ती तात्पुरती आहे. त्याच्यात वाढ करण्यात यावी आणि 1 कोटीची किमान त्यांना भरपाई देण्यात यावी. त्यांच्या कुटुंबातल्या एका माणसाला शासनामध्ये नोकरीमध्ये घ्यावं. पुढच्या बातमीकडे. तिसरी मुलगी झाली म्हणून पतीनं पत्नीला पेटवल्याची थरकाप उडवणारी घटना परभणीत घडली आहे. जखमी पत्नीचा यात मृत्यू झालाय. पती कुंडलिक काळेनं क्रूरतेच्या सर्वच मर्यादा ओलांडत पत्नीला जिवंत जाळलंय. ही महिला जीव वाचवत धावतानाचा धक्कादायक CCTV समोर येतोय, ज्यात ही महिला मदतीसाठी किंचाळ्या देत धावताना दिसतेय.
घर आणि दुकानही यात जळालंय. कुंडलिक आणि मैना काळे या दाम्पत्याला आधीच 2 मुली होत्या. त्यात तिसरीही मुलगीच झाल्यानं पती नेहमी पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करत होता. 26 डिसेंबरला झालेल्या वादात पतीनं पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा रुग्णालयात मृत्यू झालाय. या प्रकरणी कुंडलिक काळेवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आणि आता बातमी पाहूयात पुण्यातनं, कारण पुण्यात भंगाराच्या दुकानात स्फोट झाला होता आणि त्याच स्फोटाचा आता CCTV समोर आलाय. या स्फोटात एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झालेत. BT कवडे रोडवर एका भंगाराच्या दुकानात स्फोट झाल्याचं दिसतंय. सिलेंडर सदृश्य टाकी फोडण्याचं काम सुरू होतं. त्याचवेळी मोठा स्फोट झाला. मोहम्मद शेख नावाच्या इसमाचा यात मृत्यू झाला तर 3 जण जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. पुढच्या बातमीकडे. बातमी येते बारामतीमधनं. बारामती तालुक्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडकीच्या खात्यात जमा झाल्यानं महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 1500 रुपये अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले. राज्यातल्या होमिओपॅथी डॉक्टर्ससाठी आता एक सगळ्यात मोठी बातमी आहे, कारण आता होमिओपॅथी डॉक्टर्सही ॲलोपॅथी औषधं देणार आहेत. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं होमिओपॅथीच्या डॉक्टर्सना त्यांच्या रुग्णांना ॲलोपॅथी औषधं देण्याची परवानगी दिली आहे. मात्र या होमिओपॅथी डॉक्टर्सना सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी उत्तीर्ण करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. राज्यात सध्या 90,000 होमिओपॅथीचे डॉक्टर्स आहेत. त्यापैकी 25,000 जणांनी सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी कोर्स पूर्ण देखील केला आहे. पुढची बातमी टॅक्स भरणाऱ्या सर्वच नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, आनंदाची बातमी आहे. कारण येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी एक मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. 15 लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णतः करमुक्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि त्यामुळे लाखो करदात्यांना, शहरी मध्यम वर्गाला याचा सगळ्यात मोठा फायदा मिळू शकतो, मोठा दिलासा मिळू शकतो. 15 लाख पगारापर्यंत टॅक्समधून मोठी सूट मिळण्याची घोषणा येत्या बजेटमध्ये केली जाऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारीला बजेट सादर करतील. मात्र टॅक्समध्ये किती सवलत द्यायची यावर मात्र अजूनही सरकारनं विचार केलेला नाही. सध्या किती टॅक्स आहे? नवीन कर प्रणालीनुसार 0 ते 3 लाख पगार असेल तर 0%, 3 ते 7 5%, 7 ते 10 10%, 10 ते 12 लाख 15%, 12 ते 15 लाख 20% आणि 15 लाखच्या पुढे 30% कर द्यावा लागतो नव्या कर प्रणालीनुसार. जुन्या कर प्रणालीनुसार कसा टॅक्स भरावा लागतोय? ज्यांनी जुनी कर प्रणाली अजूनही कायम ठेवली त्यांच्यासाठी 0 ते 2.5 लाखांवर 0%, 2.5 ते 5 लाख 5%, 5 ते 10 लाख 20%, 10 लाखाच्या पुढे 30% आणि 5 लाख पगार असलेल्यांना रिबेट. बातमी एका भीषण अपघाताची आहे. वाशिममधनं ही बातमी समोर येते. वाशिमच्या अनसिंग फाट्यावर भीषण अपघात झालाय. पुसदकडे जाणाऱ्या कारचा अपघात घडलाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार पलटी झाली आहे. यात कारमधील 2 जण जखमी झाल्याचं दिसतंय. अपघाताचा थरार CCTVत चित्रित झालाय. या CCTV मध्ये आपण पाहू शकतो कारवरचं नियंत्रण चालकाचं सुटलं आणि कार अक्षरशः पलटी झाली आहे. हा भीषण अपघात घडतानाचा CCTV फुटेज आता समोर आलाय. अनसिंग फाट्यावरती हा भीषण अपघात घडलाय. बातमी येते साताऱ्यातून. नाद एकच बैलगाडा शर्यत असं म्हणत गावोगावी आता बैलगाडा शर्यती सुरू झाल्या. त्यातल्याच साताऱ्याच्या पुसेगाव बैलगाडा शर्यतीची ड्रोन दृश्य खास साम टीव्हीवर आपण पाहतोय. साताऱ्यातील पुसेगावमधल्या सेवागिरी महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे आणि यात्रेनिमित्त खास भरवण्यात आलेल्या हिंद केसरी बैलगाडा शर्यतीत यावर्षी वाघवाडीच्या रोमन आणि सर्जा या बैलजोडीनं अव्वल स्थान पटकावलंय. बैलजोडीला 2 लाखांचं प्रथम पारितोषिक देण्यात आलं. या बैलगाडा शर्यतीच्या थराराची ही दृश्य.